याचं छानसं पाणी आपण तयार केले आणि मुरमुरे घेतलेत आणि फरसाण घेतले. तर मग चला करायची भेळ आपल्याला सुरुवात. भेळ तयार करायला कोणाकोणाला भेळ खायची, चटकदार छान छान भेळ खायची नक्की ना. ठीक आहे, आपण सुरुवातीला काय करूया, आपण मुरमुरे त्यामध्ये टाकायचे. टाकायचे मुरमुरे. ठीक आहे, टाक बेटा थोडेसे मुरमुरे याच्यामध्ये. टाका. मुरमुरे टाकल्यानंतर आपल्याला काय टाकायचंय, या ठिकाणी फरसाण टाकायचे आपल्याला. आणि हे चांगलं कालवून घ्यायचे. यानंतर टाकायचे आपल्याला, काय टाकायचंय, कांदा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा. ठीक आहे, चला मग हे करा तुम्ही पण. चल ये, एका मुलीने या, टाका कांदा टाका. व्हेरी गुड, खूप छान. टाका सगळं कांदा. यानंतर टोमॅटो घे, घे बेटा टोमॅटो टाक. यातून विद्यार्थ्यांचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम साध्य होतात. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आपण काही कृती केल्याचं एक आनंद मिळतो आणि घरी आईला वडिलांना काही जर कामात मदत करायची असेल तर ती सुद्धा विद्यार्थ्यांना करण्यास गोडी वाटते. यानंतर कोथिंबीर टाका. चला टाका, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायची. ओके, बस. त्यानंतर तू हे सर्व मुरमुरे वगैरे टाकून दे बेटा. सर करू का? बंद आहे. हा सर त्याच्यावर क्लिक करू. हा चालू आहे ना. बस, व्हिडिओ चालू आहे बेटा. हो. आणि हे काय करायचं आपल्याला, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, एकत्र ते कालवायचंय. आणि कालवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिंच, खजूर आणि जे गुळ आहे या गुळाचं आपण जे पाणी केलेलं आहे ते पाणी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी टाकायचंय. कसा खमंग वास सुटलाय ना. नक्की तोंडाला पाणी सुटलंय का? हो. वा वा वा, छान 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 छान, अतिशय छान. या ठिकाणी आपण ओली भेळ आपली तयार होते. पा याच्यामध्ये आपण नंतर लिंबू आणि थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे चवीसाठी. होते तयार. छान 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 छान. आणि ही चटकदार झालेली जी भेळ आहे ही भेळ काय करायची, आपल्याला काढून घ्यायची. व्यवस्थित हलव बेटा, हलव आयुष. हे थोडंसं असं मिक्स करून घे सर्व भेळ. आपण हे सर्व त्याच्यामध्ये टाकूया. क्लिक या.